असं आहे ही तर गोष्ट खरी की पवार घराण्यातला प्रत्येक माणूस सक्षम आहे. तो शिक्षणाने सक्षम आहे, तो ज्ञानाने सक्षम आहे, तो लीडरशिप करायला सक्षम आहे. पण प्रत्येक जणांनी आपली मर्यादा सांभाळली होती की साहेब दुखवता कामा नये. मी जेव्हा आत्ताच त्यांच्या नजदीकच्या नातेवाईकांशी बोललो, त्याचं नाव आहे नवीन कोण आले ते युगेंद्र पवारनी मला सांगितलं. मी म्हटलं अरे तू कसं काय आजोबांबरोबर आलास? तो म्हणाला बघा आमच्या घराची ओळख कोणामुळे आहे? शरद पवार. बोलतो मी इंटरनॅशनली जातो तेव्हा मी कोणाचं नाव सांगतो? शरद पवार. बोलतो मला मॉरली आणि एथिकली म्हणजे मनाने आणि विचाराने हे ऍक्सेप्टच होत नाही. मी हे सहनच करू शकत नाही की शरद पवारांना सोडून देणं. ही जर त्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाची भूमिका असेल तर राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे ना, की मी लढणार होतो आणि साहेबांनी मला नको लढू म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांच्या मनात साहेबांविषयीचा आदर किती आहे हा बघा ना. मग काय चुकीचं बोलले राजेंद्र पवार? आणि मी अजूनही सांगतो ज्या पद्धतीने शरद पवारांना अपमानित केलं, त्यांचा पक्ष काढून घेतलात, त्यांचे चिन्ह काढून घेतलं, त्यांचा बँकेचं लॉकर बंद करून टाकलं. आता अफवा आम्ही ऐकतोय की कार्यालयात घुसणार आहेत. काही करा बाबांनो, तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही काही करू शकता. पण हा शरद पवारांचा अपमान नाही का हे महाराष्ट्राने सांगावं आम्हाला. रोहित पवार असं म्हणतात की बारामतीमध्ये जास्त पैशाचा वापर होऊ शकतो येत्या निवडणुकांमध्ये आणि माझ्या विरोधात गुंडांचा वापर केलाय. अहो सगळ्या लेवलला चाललेत. तुला नोकरीवरनं काढून टाकीन, तुला कर्ज कसं मिळतं ते बघीन, आमदारांना तुमच्या साखर कारखाना अडचणीत आणू, सगळे प्रयोग चालू आहेत. माझ्या इथे तर एमपीडीए लावा असा त्यांचा एक नेता सांगतो आणि नेता म्हणतो की ह्याच्यानंतर माझा नेता कमिशनरला फोन करणार आहे. आता एमपीडीए तडीपारी ही जर इथनं फोनवर होत असेल तर मग राज्य व्यवस्थेला काय अर्थच नाही. कायदा आणि सुव्यवस्था जर चार लोक बसून ठरवणार असतील की कोणाला तडीपार करायचा, कोणाला एमपीडीए लावायचा, आणि ते पण मला माहित नाही किती मोठे नेते आहेत, ते नेते जर फोन करून दम देत असतील की येतोस का नाही का एमपीडीए लावू, त्या माणसाने मी येत पण नाही. ज्यांना समजायचं त्यांना समजलं. मी अधिक काय याच्याविषयी बोलत नाही. पण ज्या पद्धतीने दम देत आहात तुमच्या दमाला कोणीही घाबरणार नाही. तुम्ही तडीपार करा, तुम्ही आमिष दाखवा, तुम्ही पैसे पाठवा, आम्ही असलं कुठलंही करणार नाही. पण आमची घोषणाची आहे, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. हे सगळे वैचारिक